नमस्कार माझ्या सर्वांना, मी शिवानी गावाकडच्या स्वादमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज खूप पाऊस आला, त्यामुळे मग गरमागरम खायची इच्छा होतेच। घरचे म्हणाले की काहीतरी गरमागरम खायचं आहे, तर म्हटलं ठीक आहे, चला मिरची भजी बनवूया म्हटलं। तर मग मिरच्या घरी होत्याच, काही लहान होत्या काही मोठ्या होत्या। तर मिरच्यांना आणि असं स्वच्छपैकी धुवून घ्यायचं, मस्तपैकी धुवून झालं की बिचामधनं कट मारायची मिरचीला, असं जेणेकरून मसाला भरता येईल आणि ज्या बीज आहे ना त्याच्यामधल्या त्या काढता येईल आपल्याला। तर कट मारून झाल्यानंतर जे बी आहे ना ते काढून घ्यायचं, कारण की बीमुळे तिखट वाटतात थोड्या खायला। बी काढून झाले आणि बी असं हाताने पटकन निघत नसेल तर छोटा चम्मच असतो ना, तर त्याच्याने काढायचं, नाहीतर चाकूने वगैरे तुम्हाला काढता असेल त्याच्याने काढायचं। मी छोटा चम्मचने काढत आहे। पूर्ण बी काढून घ्यायचे अशा प्रकारे आणि नंतर 3 उकडलेले आलू घ्यायचे, त्याला किसून घ्यायचे। हाताने मॅश केलं तर थोडेफार लंग्स असण्याचे चान्सेस असते, म्हणून मी हा किसून घेतला आहे। त्यामध्ये अर्धा चमचा जवळपास तिखट, हळद, आमचूर पावडर आणि चवीनुसार मीठ घालून थोडीशी हिंग आणि अजवाईन घालायचं। कोथिंबीर पण घालू शकता आणि थोडंसं ऑइल लावून मसाला तयार करून घ्यायचा बटाट्याचा। नंतर जी कट केलेल्या मिरच्या आहे त्यामध्ये मसाला फिलअप करायचा, असं छानपैकी भरून घ्यायचा पूर्ण मिरच्यामध्ये, कारण की ह्याच मसाल्याने काही मिरची भजी खायला टेस्ट येते छानपैकी। अशा प्रकारे आतमध्ये पूर्ण मसाला भरून घ्यायचा। मसाला भरून झाला छानपैकी असं बघा। नंतर एका भांड्यामध्ये 2 कप बेसन घ्यायचं आहे, त्यामध्ये थोडंसं तिखट, हळद आणि चवीनुसार मीठ व अजवाईन घालून मिक्स करून घ्यायचं कोरडं बेसन। थोडासा नंतर सोडा पण घालायचा, तुम्हाला नाही आवडत असेल तर स्किप करू शकता, पण सोडा घातल्याने छानपैकी फुगतात मस्तपैकी। आणि गरजेनुसार पाणी घालून एक बॅटर तयार करून घ्यायचं आहे। बॅटर ना जास्त गाढं हवं ना पातळ। मिरची डुबून आपल्याला काढता येईल अशा प्रकारे बॅटर तयार करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये थोडं गरम तेल घालायचं, जेणेकरून आणखी छान वाटतात, क्रिस्पी येतात त्याच्यामुळे। मिरची घ्यायची, भरलेली मिरची, आणि गरम तेलामध्ये मस्त फ्राय करून घ्यायचे। खूप मस्त वाटतात मिरची भजी खायला, मला खूप आवडतात म्हणा आलू भजी आणि मिरची भजी कांद्या भज्यापेक्षा। मस्त झालेले आहे आणि मिरच्या तयार करून झालेला आहे मिरची भजी। आणि आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।